अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे। तसंच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडताना म्हटलंय। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। पर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आली। हप्ता कधी येणार, पैसे कधी मिळणार असा प्रश्न बहिणींच्या मनात उपस्थित होता। पण आज एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट पूर्णपणे जाहीर करून टाकलं आणि लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा दिलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता तुम्ही प्रतीक्षा करू नका की हप्ता कधी येणार, आज येणार की उद्या येणार, कारण आता पूर्ण पैसे वाटपाची तयारी तर झालीच, पण एक हप्त्याचे नाही तर 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्ण सर्व बहिणींच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। पण एक वेगळी बातमी आहे, ती म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना एक काम करावं लागणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेवढं काम यावेळेस सर्वांनाच करायचं आहे। जर ते काम केलं नाही तर फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाही आणि तिथून पुढचे पण हप्ते मिळणार नाहीत। त्यामुळे नवीन नियम एक सरकारने लावलेला आहे। याबाबतची माहिती घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। ती माहिती पुढे बघणारच आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि पैसे वाटप तर आता सुरू होत आहे, पण हे पैसे वाटप सर्वात आधी 10 जिल्ह्यात आणि 5 बँकेत येण्याची शक्यता सर्वात आधी आहे। मग कोणते 10 जिल्हे आहेत आणि कोणत्या अशा 5 बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैशांचं वाटप होणार आहे, सर्वात आधी त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, त्या जिल्ह्यांची पण यादी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहे। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला पाहूयात। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात खुश खबर आलेली आहे। अखेर निधीची घोषणा झाली। आतापर्यंत हप्ता न येण्याचं कारण म्हणजे पैसे वाटप करताना जेवढी रक्कम पैसे लागणार होते ते सरकारपर्यंत पोहोचले नव्हते। पण आता सरकारने पूर्ण पैशाची व्यवस्था केलेली असून 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात येतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल। प्रत्येक शेतकरी बांधव खुश होणार असून प्रत्येक शेतकरी महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। म्हणजेच की आता कारण की सरकारचं पैसे सर्वात आधी देण्याचं कारण म्हणजे ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना सर्वात आधी रक्कम देण्याची गरज आहे। कारण की आता सध्या स्थितीला पावसाळ्यामध्ये नुकसान झालं होतं, मग त्या लाडक्या बहिणींचं नुकसान झालं हे सरकारला माहिती आहे। मग त्याच लाडक्या बहिणींना नाराज करून चालणार नाही। याकरिता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येतील आणि ज्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत, ज्या लाडक्या बहिणी गरजू कामगार आहेत, या सर्वांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय। बघा आता तारीख वेळ सर्व जाहीर झालं, किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार ते पण सांगतो। आता बघा डीबीटीला मान्यता भेटली आहे। बघा आनंदाची बातमी म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून या 10 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत। बघा आता या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता सर्वात आधी तुम्हाला पण पैसे मिळतील आणि तुम्हाला किती रुपये तर 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील, कारण की सरकारने घोषणा केली। बघा आता 3000 रुपये वाटप होणारे हे 10 जिल्हे असून या 10 जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी 3000 रुपये जमा होणार आहेत। मग आता कोणते 10 जिल्हे आहेत त्यांची नावं तुम्हाला लगेच सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सरकार पूर्ण पैसे देत आहे। तर आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे। बघा आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून आता 1 नाही 2 नाही तर 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा आता 3 मोठे निर्णय झालेले असून या माध्यमातून पूर्ण पैशांचं आता वाटप केलं जाणार आहे। तर चला नेमकी कोणते 3 मोठे निर्णय आहेत, पैसे किती वाजता जमा होणार आहेत, दुपारी मिळणार की रात्री उशिरापर्यंत पूर्ण वाटप सुरू राहणार आहे, चला सर्व काही अपडेट आलेले असून ती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता शेवटपर्यंत तुम्ही फक्त व्हिडिओ पाहण्याचं काम करा। बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून 3 मोठे निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेत। बघा आता सर्वात मोठी बैठक मुंबई या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे। बघा आता मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये कोण कोण उपस्थित होतं, तर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बघा आता देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी आता उपस्थित होते। त्यानंतर कोण होतं तर एकनाथ शिंदेची देखील त्या बैठकीमध्ये उपस्थिती होती। त्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री त्या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या
आता त्याच बैठकीमध्ये मोठा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार 1 नाही 2 नाही तर 3 असे निर्णय आता राज्य सरकारने पूर्णपणे जाहीर केलेले आहेत. यातीलच पहिला निर्णय म्हणजेच की लाडक्या बहिणींनो 10 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आणि लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीतून पैसे देणार. पण हा तर निर्णय आधीच झालेला होता. पण 3 निर्णय कोणते झाले होते तर बघा, लाडक्या बहिणीसाठी पहिला निर्णय घेतला फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये वाटप करण्यासाठीचा. हा निर्णय घेतल्यानंतर लगेच पैशाला मंजुरी दिली. आता कोणत्या क्षणी ते फेब्रुवारीचे 1,500 रुपये महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे जमा होणार आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. पुन्हा त्यानंतरचा दुसरा निर्णय घेतला तो म्हणजे मार्च महिन्याचे 1,500 रुपये देण्यासंदर्भातील. म्हणजे बघा, मार्च महिन्याचे पण 1,500 रुपये सरकारला द्यायचे आहेत. मग आता तुम्ही म्हणत असाल तिसरा निर्णय कोणता घेतला तर बघा, लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी तिसरा निर्णय घेतला तो म्हणजे गॅस सिलेंडरचे 830 रुपये देण्यासाठी. बघा आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. होय, आता गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकारकडून 830 रुपयांचा हप्ता दिला जात असतो. वर्षाला 3 वेळेस असे हप्ते देत असतं सरकार. बघा अशा पद्धतीने आता पूर्ण पैसे बहिणीला देणार आहे. बघा गॅस सिलेंडर म्हणजेच की अन्नपूर्णा योजना. जर तुमचं पण नाव त्या अन्नपूर्णा योजनेत सरकारने घेतलं तर तुम्हाला पण गॅस सिलेंडर हप्त्याचे 830 रुपये वर्षातून 3 वेळेस भेटतील. हे 830 रुपये सरकार का देतं तर लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर वर्षातून 3 वेळेस घेता यावा, म्हणजेच की त्यांचा खर्च जे आहे ते थोडासा कमी होईल. यामुळे आता गॅस सिलेंडरचे पैसे सरकार आता 3 वेळेस वर्षातून देणार आहे. मग आता हे 830 रुपये सरकारच्या माध्यमातून सर्व बहिणींना मिळणार आहेत. त्यानंतर 2 हप्त्याचे 3,000 रुपये पण मिळणार आहेत. पण बघा, जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं एक काम पूर्ण केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील. तुमचं पण नाव सरकार यादीमध्ये घेईल आणि तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये दर वर्षाला 3 वेळेस देऊन टाकेल. म्हणजे वर्षातून 3 गॅस सिलेंडर तुम्ही सरकारच्या पैशातून घेऊ शकता असं सरकारचं म्हणणं आहे. पण चला आता ती कशी मिळवायचे, गॅस सिलेंडर साठी कसा अर्ज करायचा, कसे पैसे मिळतील, यासाठी कोणतं काम करायचं, ती सर्व काय माहिती पुढे सांगणार असून आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यापूर्वी काय करूयात, लाडकी बहीण योजनेचे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे म्हणजे 20व्या हप्त्याचे आणि 21व्या हप्त्याचे जे सरकार तुमच्या खात्यात 3,000 रुपये आता जमा करत आहे, हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होत आहेत आणि कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत त्यांची तुम्हाला यादी दाखवतो. जर या 10 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात तुम्ही राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये येतील. मग चला आता 2 हप्ते सरकार किती जिल्ह्यात वाटप सुरू करत आहे त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार आहेत. बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी मोठी रक्कम 3,830 रुपये ही तुमच्या बँक खात्यात येईल. आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये कशी मिळवायचे ते पण पुढे सांगणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक बहिणींनी हे एक काम करायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं पहिलं एक काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा यावेळेस हप्ता भेटणार नाही आणि इथून पुढे पण तुमचे हप्ते जे भेटणं सुरू असतं ते बंद होऊन जाईल आणि तुम्हाला कधीच पैसे भेटायचे नाहीत. नवीन नियमानुसार आता पुढच्या काही दिवसाच्या लवकरात लवकर हे एक काम करा. हे एक काम केलं तरच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग आता कोणतं काम करायचं आहे ती सर्व माहिती पुढे सांगतो. त्यापूर्वी सर्वात आधी पैसे सरकार कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू करत आहे त्या जिल्ह्यांची नावं सांगतो. जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात 3,000 रुपये 2 हप्त्याचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी मोठी रक्कम जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल. तर चला आता सर्वात आधी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात. बघा लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली असून या ठिकाणी जिल्हे तालुके सर्व याद्या आता आलेल्या आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर बघा, सरकारने अखेर घोषणा करून टाकलेली आहे. सरकारला कळालं आहे की बहिणी नाराज झालेल्या आहेत, त्यांना हप्ता देण्यास उशीर झालेला आहे. सरकारकडून आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी डायरेक्ट मोठा निर्णय घेण्यात आला. 20वा आणि 21वा हप्ता 3,000 रुपये, अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये, टोटल अशी 3,830 रुपये रक्कम लाडक्या
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना कोणत्या क्षणी मेसेज येणार आहे? या 10 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात सर्वात आधी पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। ही एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण म्हणू शकतो। बघा आता पैसे वाटप होणारे जिल्हे तालुके सर्व जाहीर झालेले आहेत। बघा आता 10 जिल्ह्यांची यादी आलेली असून जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत। बघा पहिला जिल्हा या ठिकाणी जर बघायला गेलं तर तो जिल्हा आहे धाराशिव। बघा आता लाडक्या बहिणींनो याच धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पैसे आता जमा होणार आहेत। बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नाही दोन नाही तर 3 हप्त्याचे पैसे मिळतील, म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा जो 20वा हप्ता आहे या 20व्या हप्त्याचे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता मिळणार आहेत। त्यानंतर 21वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात टोटल जमा होणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता हा पूर्ण जमा होणार आहे, म्हणजे टोटल तुम्हाला 3,830 रुपये अशी रक्कम सरकारकडून मिळणार आहे आणि हे पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्या कारणाने एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। बघा आता ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी लाडक्या बहिणींनो समोर आलेली आहे। बघा आता यानंतर पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा कोणता आहे, अजून कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत, तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची पण नावं सांगतो। बघा आता आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की या पैशांचं वितरण पूर्णपणे केलं जाणार आहे, पण हे पैसे सर्वात आधी या 10 जिल्ह्यात आणि 5 बँकेत जमा होतील। बघा आता सर्वात आधी पैसे कोणत्या बँकेत जमा होणार आहेत, त्यातील पहिली बँक आहे ती म्हणजे बघा बँक ऑफ महाराष्ट्र। आता या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमच्यापैकी कोणाचं खातं असेल किंवा तुमचंच असेल तर आता तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जे आहे ते रक्कम जमा होणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये टोटल सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। अशी मोठी रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार असल्या कारणाने लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणू शकतो। तर चला अजून कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात अजून लवकर पैसे जमा केले जाणार आहेत, पैसे किती वाजता येतील, दुपारी 5 वाजता येतील की रात्री 8-9 वाजेच्या दरम्यान वाटप होणार आहे, ते सर्व काही तुम्हाला माहिती देणार असून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। बघा आता मोठी माहिती आलेली आहे, आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। बघा आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे वाटपाची यादी जाहीर झाल्यासारखं आता म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा आलेल्या माहितीनुसार आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण हप्त्याचं वितरण सरकारने जाहीर केलेलं आहे। बघा या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा जर विचार केला तर तो जिल्हा आहे विदर्भातील अमरावती जिल्हा। बघा आता अमरावती जिल्ह्यातील पण लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशांचं वितरण हे केलं जाणार असल्या कारणाने लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे। बघा आता अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। अमरावतीमध्ये 1,500 रुपये फेब्रुवारीचे मंजूर केले आहेत, मार्चचे 1,500 रुपये आता मंजूर व्हायला सुरुवात पण झालेलीच आहे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर आता येणारच आहे। टोटल असे 3,830 रुपये रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार असल्या कारणाने लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळत आहे। बघा आता पूर्णची पूर्ण रक्कम डीबीटीतून देण्याचा निर्णय सरकारचा झालेला असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाला अखेर मोठी मंजुरी आपल्याला पाहावयास मिळत आहे। बघा आता यानंतरचा पुढचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे या ठिकाणी बघू शकता हिंगोली जिल्हा देखील आहे। हिंगोली जिल्ह्यातील पण प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार असून हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक मोठा दिलासा आता मिळू शकतो। बघा याच हिंगोली जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्ण 1,500 रुपये फेब्रुवारीचे 1,500 रुपये मार्चचे मंजूर झाले आहेत। बघा टोटल 3,000 रुपये येणार असून ही रक्कम आता डीबीटीच्या अंतर्गत जमा करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा आता हिंगोली जिल्ह्यात डीबीटी अंतर्गत पैशांचं वितरण केलं जाणार आहे। तर चला आता महत्त्वाचं म्हणजे पैसे वाटपाचा टायमिंग किती आहे, दुपारी येणार आहेत की रात्री पैसे जमा होणार आहेत, चला ते पण सांगतो। आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतं एक काम करायला सरकारने सांगितलं आहे ती पण माहिती देतो, कारण की जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते एक काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला कोणताच हप्ता भेटणार नाही, योजनेतून तुमचं नाव पण बाजूला होऊ शकतं। त्यामुळे आता मात्र राहिलेली अपडेट राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर चला राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्वच माहिती सांगतो आणि किती वाजता पैसे येणार आहेत ते पण तुम्हाला लगेच सांगतो।
बघा या ठिकाणी आता पूर्णपणे माहिती आलेली असून लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्णची पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार एक नाही तर 2 हप्त्याचे 3000, गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे टोटल मोठी रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार असल्या कारणाने बहिणींना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार एकदा तुम्हाला पैसे वाटपाच्या कोणत्या बँक आहेत ते सांगतो. बघा पुढची बँक आहे ती म्हणजे SBI बँक, म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया. SBI बँकेमध्ये पूर्ण पैसे जमा होणार असून डीबीटीच्या अंतर्गत या ठिकाणी 3000 रुपये लाडक्या बहिणीला मिळतील. बघा हे 3000 रुपये पूर्ण वाटप केले जाणार असून सर्वात मोठा दिलासा माता भगिनींना मिळणार आहे. सरकारने यावेळेस पैसे वाटपाचा नियम पूर्णपणे बदललेला आहे. होय, तुम्ही म्हणत असाल नेमकं काय केलेलं आहे. बघा आता नियम तर बदलले आहेत, तसेच त्यात जर विचार केला तर आता सरकारकडून मोठी माहिती पण जाहीर झालेली आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे तर आता येणार आहेत, पण नवीन नियम सरकारने काढलेला आहे. जर हे एक काम तुम्ही केलं नाही तर फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे तर मिळणार नाहीत, पण तेथून पुढच्या महिन्याचे पण हप्ते यायचे नाहीत. त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं कोणतं एक काम करावं लागेल, कारण ते काम जर तुम्ही केलं तर लगेच तुमच्या खात्यात पूर्ण पैसे येऊन जातील. मग चला कोणती कामे करायची आहेत आणि पैसे रात्री जमा होणार आहेत की वेगळाच दुसरा टाइम आहे, तर चला ते पण तुम्हाला आता सांगून टाकतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिलं काम कोणतं करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पहिलं काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. बघा EKYC दुरुस्तीचं बऱ्याच जणांनी EKYC केली, हे मात्र नक्की खरं आहे, पण EKYC चुकलेली असल्यामुळे त्यांच्या खात्यात काही पैसे आले नाहीत. त्यामुळे जर आधी EKYC केले असेल तर तुम्हाला आता दुरुस्त करता पण येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आता CSC सेंटरला भेट द्यायची आहे. CSC सेंटर म्हणजे ई सेवा केंद्र. त्या ठिकाणी तुम्हाला हे काम करून भेटेल. EKYC ची दुरुस्ती केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते हप्ता आल्यानंतर पूर्ण पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. कारण की यावेळेस काही एक हप्ता येणार नाही, डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये येणार आहेत. आणि ही एक आनंदाचीच बातमी आता सर्व लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काहीच हरकत नाही. सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी म्हणू शकतो. सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय हा राज्य सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या. सर्वात मोठी खुशखबर ही आता आलेली आहे. हे काम करून घ्यायचं आहे आणि हप्ता वाटप हे एकदा वाटप जर सुरू झालं तर सकाळच्या वेळेतच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टायमिंग लक्षात घ्यावा. अजून पैसे वाटप सुरू झाले नाहीत, पण 2-3 दिवसाच्या आत आता JR येताच पैसे वाटप सुरू होण्याची शक्यता बघायला मिळत आहे. कारण की हप्त्याला उशीर झाल्यामुळे सरकार आता निर्णय घेऊ शकतं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेच्या बातम्या सर्वात आधी बघायला मिळतील. धन्यवाद.